हे पहा, निवाडा करावा लागेल. राज, आता त्या लायकीचं कोण राहिलंय का? असं वाटतं. आम्हालाही वाटतं रायप्पा, आम्हालाही वाटतं की या क्षणी जावं, उपसावी तलवार आणि उडवावीत कारभाऱ्यांची मस्तक. पण तो केवळ अविचार ठरेल. असं केल्यानं रयतेला कारभाऱ्यांचे गुन्हे दिसणार नाही, दिसेल ती फक्त आमची रक्त भरली तलवार. रयतेला आमच्या हृदयातली खंत ऐकू जाणार नाही, पण कारभाऱ्यांचे हंबरडे आक्रोश मात्र ऐकू जातील. आणि म्हणूनच आम्हाला वाटतं की या कारभाऱ्यांचा निवाडा व्हावा. दिरंगाई होईल राजन. होईल, दिरंगाई होईल कविराज, पण निवाडा झाला तरच कारस्थानांचे कारनामे रयतेला कळतील, कळावेत. आणि कविराज, म्हणूनच आम्हाला वाटतं जे व्हायचं असेल ते जनता जनार्दना समोर व्हावं. कारण आमच्या नावानं इतिहासाची पानं मलिन झालेली नको आहेत आम्हाला. शिवपुत्र आहोत आम्ही. हे असे मजकूर आमची बदनामी तर करतीलच, परंतु सूर्यापोटी शनिचर जन्माला आला म्हणून छत्रपतींची सुद्धा बदनामी करतील. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, शस्त्राची धार फार काळ टिकत नाही, शास्त्र मात्र शतकानुशतक टिकतं, चालतं, जनमानसात रुजतं. शास्त्रातल्या या अशा मजकुरांनी इतिहासाची पानं मलिन होतात, खराब होतात, आणि ती दुरुस्त करणं केवळ अशक्य. म्हणूनच आमची प्रतिमा शीघ्रकोपी, संतापी अशी होण्यापेक्षा संयमी, न्यायी व्हावी. राजा, असं करायची कोणाची हिंमत? रायप्पा, कविराज, खरं सांगायचं तर आम्हाला सुद्धा उबग आलाय आता या सगळ्या गोष्टींचा. उधाणलेल्या समुद्रात शीड फाटलेल्या आणि नांगर तुटलेल्या गलबतासारखं किती काळ हेलकावे खात राहावं आम्ही. आता बस, आता आम्हाला हे सगळं थांबवायचं आहे. आमच्या विरोधात होणाऱ्या कारस्थानांना आम्ही रायगडाच्या पायाखाली गाडणार आहोत. आमच्या मनुष्य निर्मित दुर्दैवाला रोखणार आहोत. पितुरेचा हा अध्याय कायमचा संपवणार आहोत, आणि तेही स्वराज्याच्या रयते समोर, रयतेला साक्षी ठेवून, न्यायाचा उचित सन्मान ठेवून आणि कारभाऱ्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देऊन. म्हणजे उद्या तोफेच्या तोंडी जाताना किंवा हत्तीच्या पायाखाली चिरडले जात असताना त्यांच्या तोंडून आमच्या बद्दलचे शाप निघणार नाही. आणि म्हणून हा निवाडा, आणि हा निवाडा शेवटचा. राजन, आम्ही सहमत आहोत. करा निवाडा. कसा करणार निवाडा? मुख्य आरोपी कुठे आहे? तो फरार झाला. सापडतील, अनाजी पंत नक्की सापडतील. आमची मावळी पथकं तेवढी तरबेज आहेत, आणि आमचा आदेश पाळण्यासाठी ते जीवाचं रान करतील आणि अनाजी पंतांना आमच्या समोर हजर करतील. ठाम विश्वास आहे आमचा. पंत, पंत ऐका, ऐका पंत, दगड्याची गाज ऐकू यायला लागली. म्हणजे आपण जवळ आलो. वय, सिद्धीच्या हद्दीत आलो आपण. आता ठरल्या ठिकाणी पोहोचणार आपण. आता आपल्याला कोणीही हात लावू शकणार नाही. बरं झालं तुम्ही मावळ्याच्या हाती लागला नाही. आताही नाही, आणि यापुढेही हाती लागणार नाही. पण काय? आपण सिद्ध्याला शरण गेलोय हे कुणाला कळता कामा नये. कुणालाच कळणार नाही, कुणाला माहिती बी पडणार नाही. पण तुला तर माहीतच आहे ना परसू. अहो मग काय झालं, मी तुमचाच आहे. पण मी तुझा कुठे आहे रे परसू? ये मालक. हो मालक, काय करताय? मी कुठे गेलो, कसा गेलो, कुणाकडे गेलो हे गुप्त राहील. परसू, मालक. येतो मी परसू. ऐकलं का सुनबाई?
आलं असेल कानावर. कशाबद्दल? सोमाजी दत्तो सापडला. गिरफ्तार करून गडावर आणलाय त्याला. बरं झालं. आता अनाजी पंत सापडले की मग सगळ्याच गोष्टी हातात आल्या. शंभूराजांनी निवाडा करायचं ठरवलंय. निवाडा का म्हणून? आम्ही तर म्हणतो करू दे निवाडा. अहो पण अनाजी पंत तर सापडायला हवेत ना. अनाजी पंत सापडलेच नाहीत तर मग निवाड्यात मुख्य आरोपी म्हणून कोणाला उभं करायचं? सुनबाई, सोयराबाई साहेबांना तर नाही ना? मला वाटलं मीच सापडलो, पण तुम्ही सापडलात. फसलं, गणित फसलं. फसलं म्हणजे चांगलंच फसलं. आता थेट शिक्षेला सामोरं जावं लागणार देवा. शिक्षा होणार तर काय फुलं पडतील अंगावर? तरी हे तुला मी परोपरी सांगत होतो. बाबा, गप्पा बैस. तुझ्यामुळे माझा सुखाचा जीव दुःखात गेला रे. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा, असं काही होणार नाहीये. तसं झालं ना तर जगदीश्वराला तोरण बांधीन मी 11 नारळाचं. पण तसं घडावं देवा. काय घडतंय आणि काय घडणार? फसलो आणि अडकलो. आता बाहेर पडणं मुश्किल आहे. शंभूराजे कसे बोलले, किती टाकून बोलले. अरे काय किंमत राहिली? बाळाजी पंत, एवढं मन हलकं करू नका. अहो, काही होत नाही. ताणून ताणून धरलं आपल्याला. हो, आपल्याला धरलं, पण दादा अजून बाहेरच आहे ना. आहेत बाहेर. मग अहो ते काही ना काही मार्ग काढणार. काय मार्ग काढणार? आणि कधी काढणार? फासावर गेल्यावर? आता कोणीही मार्ग काढू शकत नाही देवा. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, दादा आहे तो. अहो, त्याची बुद्धी अतिशय तीक्ष्ण आहे. निश्चिंत राहा तुम्ही. दादा करायला आणि तुम्ही सावरायला. तरी मी नको म्हणत होतो, पण यावेळी फसगत होणार नाही. आपण सगळी काळजी घेऊ. आपल्या बरोबर त्र्यंबकजी भोसले आहेत, सूर्याजी निकम आहेत, अनेक मराठा सरदार आहेत. पण देवा, काय झालं शेवटी? पळताभुई थोडी झाली ना. झाली खरी. अहो, पण म्हणून सगळं संपलं असं समजू नका. बस करा आता तरी. शहाणे व्हा. अनाजी पंत येणार. अहो, कसे येणार? आपल्याला चौल बंदर दाखवलं आणि स्वतः गेले सिद्ध्याच्या आश्रयाला. अहो, हा काय खरेपणा? हे बघा, एक शब्द बोलू नका सोमाजी. त्यांच्यामुळेच ही अवस्था झाली आहे. अगदी खरं. फसगत झाली, एवढं खरं. अनाजी पंतांची काही खबर? नाही राणीसाहेब. खबर मिळताच आम्हाला तातडीने कळवा. जी. या. राणीसाहेब मुजरा. राणीसाहेब, अनाजी बंदांनी सगळ्या कारभाऱ्यांना एका मार्गाने पाठवलंय आणि स्वतः मात्र दुसऱ्या मार्गाने गेले, म्हणून ते सापडत नाहीयेत. असं. हे काय घेऊन आलात? हे आरोपपत्र आहे आणि यात आरोपींच्या नावांची यादी आहे. कोणाकोणाची नावं आहेत आरोपींच्या यादीत? वाचून दाखवू? दाखवा. आम्हाला तरी समजू देत. अस्तनीतले साप. वाचा. जी. अनाजी पंत प्रभुणीकर, हिरोजी फर्जन, राघव वासुदेव, त्र्यंबकजी भोसले, सोमाजी दत्तो, जनार्दन पंत आणि बाळाजी पंत चिटणीस. बाळाजी काका.
कविराज, आम्हाला बाळाजी काकांचं मोठं आश्चर्य वाटतं हो. एवढे संत सज्जन ते कसे काय अनाजी पंतांच्या कटकारस्थानात सामील झाले? त्यांच्या बंधूंची नाव आहे श्यामाजी पंत आणि चिरंजी आऊजी बल्लाळ. आम्हाला तर असं समजलंय की खंडो बल्लाळांनी त्यांच्या वडिलांनाच पकडले. जी राणीसाहेब. राणीसाहेब, सोमाजी बंकी त्यांची 2 मुलं, मालसावंतांचा मुलगा श्यामजी पुंडे आणि रघुनाथ पंत हणमंत यांना कर्नाटक प्रांतातून कैद झाले. तसंच केशव पंडितांचंही नाव आहे. यादी अपूर्ण तर नाही ना? नाही राणीसाहेब. अजून एखादं दुसरं महत्वाचं नाव यायचं तर राहिलं नाही ना? राणीसाहेब, आपला रोग राजमातोश्रींच्या नावाकडे तर नाही ना? हो, आमचा रोख त्यांच्याचकडे आहे. त्या राजांच्या मातोश्री असल्या तरीही या कटकारस्थानात अनाजी पंताने एवढ्या त्याही जबाबदार आहेत. आणि म्हणूनच या कटकारस्थानात त्यांचंही नाव हवंय. माफ करा राणीसाहेब, परंतु राजमातोश्री या थोरल्या महाराजांच्या राणीसाहेब आहेत. म्हणून त्यांचं नाव आरोपी म्हणून लिहिण्यापूर्वी मला राजांशी बोलावं लागेल. मग तसं बोलून घ्या कविराज. आणि खरं सांगायचं तर आम्हाला निवाड्याचीही गरज वाटत नाही आता. म्हणजे ते आम्ही राजांशीच बोलू. अनाजी पंत आले नाहीत अजून. ते येतील ना? येतील. कोणाला नसली तरी मला खात्री आहे. मला तर खात्री आहे शिक्षेची. शिक्षा अटळ आणि आपलं मरणही अटळ. अहो बाबा, शुभ बोला. मी खूप शुभ बोलेन रे माझ्या तोंडानं, पण तोफेचं तोंड शुभ बोलणार आहे का? तोफेचं तोंड ही आगीच्या गोळ्याचीच भाषा बोलणार ना? म्हणजे तेव्हा आपल्याला तोफेच्या तोंडी देणार. हिरोजी रावांना तोफेच्या तोंडी देणार. मला तो पेच्या तोंडी आणि तुम्हाला माझा कडे लोट पोत्यात घालून टाकतील खाली. कोणालाही सापडणार नाही मी. आणि जनार्दन पंतच ते त्यांना काळ कोठडी. म्हणजे तेव्हा मला काळ कोठडी. हो, तुम्हाला आणि मला हत्तीचा पाय सोसवणार नाही ना. बाळाजी पंत, तुम्ही स्वतः घाबरताय आणि दुसऱ्यांनाही घाबरवताय. हो, घाबरलो. दुसरं काय करणार? शंभूराजे काय बोलले आम्हाला? त्यांच्या डोळ्यातून ठिणग्या पडत होत्या. नुसत्या ठिणग्या पडत होत्या. हे बघा, शंभू राजांचं रागवणं समजू शकतो मी. ते रागावले म्हणून काय झालं, पण दादा जेव्हा येईल तेव्हा तयारीतच येणार. दादा आहे तो. तुम्हाला भेटायला येत आहेत. बघा, म्हणाला नव्हतं मी. कवी कलश येत आहेत. कविराज, उद्या सकाळी सगळ्यांनी तयारीत राहा. तेव्हा सकाळीच नको. देवा नको. झालं. उद्याची सकाळ शेवटची. उद्या सकाळी तुमचा निवाडा होणार आहे. ऐकलं का? निवाडा होणार. पण अनाजी पंत कुठं आहे? अनाजी पंत असले नसले, निवाडा हा होणारच. तेव्हा तयारीत राहा. निवाडा
पण न्याय मिळेल का? न्याय मिळतो का निकाल लागतो कायमचा कोणाच ठाऊक. बाबा कशाला हाय खाताय? अहो निवाडा उभा राहिला तर निदान आपली बाजू मांडण्याची एक संधी तरी आपल्याला मिळेल. होय, आणि तोपर्यंत दादा येईलच. जे घडतंय ते आपल्या भल्याचंच घडतंय. निवाड्याची गरज होती? कशाला निवाडा करायचा? कोणी सांगितलं निवाडा करायला? राजे, राजे थांबवा हे सगळं आता. राणीसाहेब, हा निवाडा रद्द करावा अशी विनंती आहे आमची. राणीसाहेब, तसं करता येणार नाही. एवढा मोठा द्रोह, एवढी मोठी साजिश, भयंकर कारस्थान. रयतेचं हे राज्य चोराला द्यायला तयार झालेले हे अस्तनीतले साप, यांच्यासाठी निवाडा करायचा? नको राजे, रद्द करावा तो निवाडा. राणीसाहेब, निवाडा रद्द करता येणार नाही. राजे, आम्हाला ना तुमची कमालच वाटते. एवढा संयम कसा हो तुमच्याकडे की त्याला सुद्धा आपल्या अष्टप्रधान मंडळात घेतलंय तुम्ही? नाही ना? मग सोडा तो संयम आता आणि जसं म्हणाला तसं भयंकर रूप दाखवावं. राणीसाहेब, त्याने स्वराज्याचं नुकसान होईल. आबासाहेबांच्या थोर विचाराची पायमल्ली होईल. कशी पायमल्ली होईल? गुन्हेगाराला त्या कड्यावरून ढकलून देण्यासाठीच तो कडा तासून घेतलाय ना? मग काय उपयोग आहे त्याचा? राजे, आत्ता त्या कड्याचा उपयोग करून घ्या आणि आम्ही तुमचं कोणत्याही परिस्थितीत काहीही ऐकणार नाही. हे पहा राणीसाहेब, ना या प्रकरणात आम्ही संयम दाखवणार आहोत ना कुणाला दयामाया दाखवणार आहोत. परंतु एक गोष्ट तुम्ही सुद्धा समजून घ्या. एका गुन्हेगाराला आम्ही सजा देऊ शकतो, 2 गुन्हेगारांना सुद्धा जागेवर ठार करू शकतो. पण हे केवळ गुन्हेगार नाहीत, हे स्वराज्यद्रोही आहेत, राजद्रोही आहेत आणि संख्येनं जास्त आहेत. मुळात हे एक बंड आहे आणि हे जर बंड असेल तर त्या बंडाच्या मुळाशी जावं लागेल. या बंडाला कोणाचा आशीर्वाद होता, कोणी यात दारू भरली, कोणी वाद पेटवली, सगळं सगळं तपासून बघावं लागेल. या बंडाला कोणाचा आशीर्वाद होता, कोणी यात दारू भरली, कोणी वाद पेटवली, सगळं सगळं तपासून बघावं लागेल. नको राजे, त्यातून पळवाटा निघतात, माफीनाम्याचे ऐवज निघतात आणि कदाचित तुमच्या हृदयाला पाझरही फुटू शकतो. त्यापेक्षा नकोच. हे पत्राचा पुरावा आहे आणि हवं तर दुर्गादासाला समोर आणा आणि तडकाफडकी निर्णय घ्या. येसू येसू येसू, अहो हे आबासाहेबांनी निर्माण केलेलं रयतेचं राज्य आहे. इथं भाजीचा देठ सुद्धा सुरक्षित असतो. साध्या भाजीच्या देठाला नख लावताना 10 वेळा विचार करावा लागतो. मग माणसांच्या मस्तकांची बाब असताना असा तडकाफडकी निर्णय घेणं योग्य नाही. शिवाय ही मारली जाणारी मस्तकं शेवटी आपलीच आहेत. कधी ना कधी ही मस्तकं आबासाहेबांच्या समोर झुकली आहेत. या मस्तकांना आबासाहेबांची पायधूळ लागलेली आहे. त्या पवित्र पायधुळीशी बेमान झाली आहेत ही मस्तकं. आपण त्यांना माफी देऊ नये. राणीसाहेब, राणीसाहेब, तुमचा राग आम्ही समजू शकतो, परंतु राजे, आमची समजूत घालण्याचा प्रयत्नच करू नका. येसू, येसू हे आबासाहेबांनी निर्माण केलेलं स्वराज्य आहे. आऊसाहेबांच्या संस्काराखाली ते वाढलंय आणि आपल्या या स्वराज्याची ओळख न्यायाचं राज्य म्हणून आहे, रयतेचं राज्य म्हणून आहे. हे श्रींचं राज्य आहे, त्यामुळे इथं कुणाचाही आवाज दाबला जात नाही, तर बोलण्याची संधी दिली जाते. तुम्ही म्हणता तसा तडकाफडकी निर्णय घेऊही आम्ही, परंतु त्यानंतर रयत आमच्यावर ठपका ठेवेल, जे आम्हाला नको आहे. हे राज्य आबासाहेबांचं आहे, रयत आबासाहेबांची आहे, आम्ही सुद्धा आबासाहेबांचेच आहोत. त्यामुळे जे काही खरं खोटं व्हायचं असेल ते रयतेच्या समोर, रयतेच्या साक्षीनं होऊ द्या. गुन्हा सिद्ध झाला तर कोणालाही माफ केलं जाणार नाही, हा आमचा शब्द आहे. पण त्यासाठी निवाडा करावा लागेल आणि तोही तटस्थपणे. छत्रपती म्हणून आमची हीच भूमिका राहील.
हा झाला तुमचा मोठेपणा, परंतु एवढा तटस्थपणे निवाडा करणार कोण? श्री सखी राज्ञी जयती. म्हणजे आम्ही? तुम्ही नाही, स्वराज्याच्या कुलमुखत्या महाराणी येसूबाई साहेब.